नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत कॅप राऊंडच्या कंप्लीट शेड्यूल बद्दल। ठीक आहे की तुमचा कॅप 1 केव्हा होणार आहे, कॅप 2 केव्हा होणार आहे, कॅप 3 केव्हा होणार आहे, कॅप 4 केव्हा होणार आहे, स्पॉट राऊंड केव्हा होतील, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड्स केव्हा होतील, कॉलेजेस केव्हा स्टार्ट होतील, सगळ्या शेड्यूल बद्दल आज आपण कंप्लीट डिस्कशन करणार आहोत। ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर नीलू देसाई होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला 1500 रुपीजचा व्हाउचर जातं। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। फक्त तुम्हाला लाल बटनवर क्लिक करून ठेवायचं आहे। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। ठीक आहे, बघा आता यूजीसीची जी गाईडलाईन आलेली बाळांनो, ठीक आहे, यूजीसीची म्हणजे काय, यूजीसी एक गव्हर्निंग बॉडी आहे जी ऑल ओव्हर इंडियातले जेवढे पण कॉलेजेस आहेत सगळ्यांना मॅनेज करते। ठीक आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्राचे जेवढे कॉलेजेस आहेत, 300-400 जेवढे कॉलेजेस आहेत ते पण यूजीसीच्या अंडरच येतात। ठीक आहे, मग आता यूजीसीने एक गाईडलाईन रिलीज केलेली की 15 सप्टेंबर पर्यंत सगळे कॉलेजेस स्टार्ट झाले पाहिजे। आणि स्पेशल महाराष्ट्राच्या गाईडलाईन मध्ये जर तुम्ही बघणार तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुमचे कॅप राऊंड प्लस स्पॉट राऊंड दोघी गोष्टी तुमच्या 15 सप्टेंबर पर्यंत फिनिश झाल्या पाहिजे। 15 सप्टेंबरच्या आत तुमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस, 15 सप्टेंबर नंतर तुमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस रेग्युलर वेळेत सुरू होऊन जातील। ठीक आहे, आता 15 सप्टेंबरच्या आत सगळ्या गोष्टी संपवणं खूप हेक्टिक टास्क आहे गव्हर्नमेंटला। ठीक आहे, कारण तुमचे 4 कॅप राऊंड्स पण करायचे, त्याच्या स्पॉट्स पण करायचे। आता तुमचं रजिस्ट्रेशन किती एक्सटेंड होतं, काय होतं, त्याच्यात काही अजून अपडेट आलेलं नाहीये। ठीक आहे, म्हणून खूप लवकर प्रोसेसेस तुमच्या होणार आहेत। कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 एकदम बॅक टू बॅक लागतील। 1 बाय 1 डेट्स जाणून घेऊया आता। पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आता क्लोज होते, लवकरात लवकर एनरोल करा। खूप लिमिटेड सीट्स उरलेले आहेत बाळांनो। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय। का? पर्सनल काउन्सिलिंग मध्ये पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली, तीच कॉलेज लिस्ट त्यांना सीईटीला अपलोड करायला सांगितली आम्ही। ठीक आहे, त्यामुळे त्यांना खूप चांगलं कॉलेज लागलं। आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते पण तरी थर्ड क्लास कॉलेजेस मध्ये शिकताय। का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, तुमची कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील की कुठे तुमचा नंबर लागू शकतो। त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट देतील आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला द्यायची। मी गॅरंटी देतो तुमचे जेवढे पर्सेंटाईल असेल त्या पर्सेंटाईल नुसार एक बेस्ट कॉलेज तुम्हाला भेटेल। ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल, बॅड पर्सेंटाईल, आता सुद्धा तुमच्याकडे 50% काम बाकी, हे फक्त तुमचं 50% काम होतं। 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं। जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली 100% एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटेल बाळांनो। ठीक आहे, हे पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात। आतापासून तर जोपर्यंत तुमचं स्पॉट राऊंड नाही होऊन जात, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात, तोपर्यंत तुमच्या सोबत असू। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट केला जातो, जो नेहमी तुम्हाला पूर्ण मदत करतो। ठीक आहे, तुमचे कॉल्स, मेसेजेस सगळे रिसीव्ह करतात। ठीक आहे, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवण्यासाठी कॉलेज लिस्ट पण तेच बनवतात। ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा। जर तुमचे चांगले पर्सेंटाईल आहेत तर तुमचे टॉप कॉलेजेस असले पाहिजे। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू। इथं एक चूक केली तुम्हाला नेक्स्ट 4 वर्ष भोगावं लागेल बाळांनो। ठीक आहे, 4 वर्षानंतर पण रिग्रेट करणार की त्यावेळेस जर मी चांगलं कॉलेज सिलेक्शन केलं असतं तर आज चांगल्या कॉलेजमध्ये राहिलो असतो। तर तेव्हा ते रिग्रेट न करता तुम्ही आताच व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, व्यवस्थित काउन्सिलिंग समजा आणि व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, आता बघा, ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा असेल अराउंड 25 जुलैच्या आसपास बाळांनो। ठीक आहे, कारण 17 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे। आता म्हणणार 17 जुलैला, मग 18 जुलैपासून ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होऊन जाईल का? नाही, आता ही 17 जुलै जी दिलेली आहे ना डेट, ही थोडीफार एक्सटेंड होतेच बाळांनो। तुम्ही कन्सिडर करू शकता की 20-22 जुलैपर्यंत जाईल ही गोष्ट। ठीक आहे, त्यानंतर परत एक सर्क्युलर येईल। ठीक आहे, सर्क्युलर आल्यानंतर सर्क्युलरमध्ये तुम्हाला समजेल की ऑप्शन फॉर्म कोणत्या तारखेला भरायचा आहे। तो सर्क्युलर मध्ये समजूनच जातं की तुमचा 2-3 दिवसात ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, म्हणून 25 जुलैच्या आसपास तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊन जाईल बाळांनो। ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय? प्रिफरन्स लिस्ट अपलोड करायची, कॉलेज लिस्ट अपलोड करायची। बघा, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, असं नसतं की सपोज तुमचे 98 पर्सेंटाईल आले आणि ऑटोमॅटिक सीईटी सेल काउंट करेल की 98 पर्सेंटाईल नुसार याला कोणतं कॉलेज दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी नाही। तुम्हाला सीईटी सेलकडे लिस्ट द्यावी लागते कॉलेजेसची की माझे हे प्रिफरन्स कॉलेजेस आहेत, यांच्यामधून मला 98 पर्सेंटाईलला कोणतं कॉलेज लागतंय ते मला मिळवून द्या, हे तुम्हाला सांगावं लागतं सीईटी सेलला। मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवतोय, पण मिनिंग असा असतो त्याचा प्रिफरन्स लिस्टचा।
ठीक आहे. जर तुम्ही 98% आले तर 98% असं फॉर तुम्हाला सीओईपी लागत असलं फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही सीओईपी टाकलंच नाही, तर हे कॉलेज तुम्हाला सीईटी सेल ऑटोमॅटिक नाही लावून देणार की बाळा तुला तर सीओईपी लागते, तू सीओईपी घे ना, सीओईपी चांगलं कॉलेज आहे. नाही, हे सीईटी सेल नाही करणार. हे तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये टाकणं गरजेचं आहे. गोष्ट समजते, ठीक आहे. तर ही जी लिस्ट टाकायची असेल ती अराउंड तुम्हाला 25 जुलैच्या आसपास टाकायची असेल. जे मेंबर्स पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत त्यांना 15 ते 17 जुलैच्या आसपास लिस्ट भेटायला स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि ही जी 25 जुलैला जी लिस्ट अपलोड करणार, आता भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट असतो की प्रत्येक राऊंडला वेगवेगळी लिस्ट अपलोड करायची का नाही. ही जी 25 लिस्टला जो ऑप्शन फॉर्म भरतो तो कॅप 1 ला पण कामात येतो, कॅप 2 ला पण, कॅप 3 ला पण, कॅप 4 ला पण. तुम्ही म्हणणार कसं काय सर, आता आम्ही पहिल्या राऊंडला जी लिस्ट टाकली ती दुसऱ्या राऊंडला कसं काय जाईल. समजवतोय, व्यवस्थित समजा. सगळ्या पुढच्या डेट्स पण बघणार आहोत, पण या गोष्टी पण समजा. जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणार ना, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक गोष्टी समजायला लागतील की सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता बघा, तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली समजा. 1 2 3 4 5 7 8 8च्या खाली असे 50 कॉलेजेस आहेत तुमचे. फर्स्ट नंबरचं कॉलेज ए नावाचं कॉलेज आहे, सेकंड नंबरचं बी नावाचं कॉलेज आहे. समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला कॅप 1 ला 6 नंबरचं कॉलेज भेटला. 6 नंबरचं सपोज तुम्हाला DY पाटील किंवा PCCOE कोणतंही कॉलेज असेल ते तुम्हाला भेटलं तुमच्या कॉलेज लिस्टनुसार. आता जेव्हा कॅप 2 ला तुम्हाला लिस्ट बदलायची नसते, त्या कॅप 2 ला काय होऊन जातं, हे पहिले ही खालची लिस्ट तुमची निघून जाईल. 6च्या खालची जी लिस्ट आहे ना ती निघून जाईल. फक्त तुमचे वरचे 5 कॉलेजेस उरतील. का रे बाळांनो, असं का होतं समजली ही गोष्ट तुम्हाला. सेकंड राऊंडला फक्त 5च कॉलेज का उरले समजलं काय तुम्हाला. हे यासाठी कारण सीईटी सेल कन्सिडर करते पहिलं कॉलेज सगळ्यात जास्त आहे, दुसरं थोडंसं कमी, तिसरं थोडंसं कमी, चौथं थोडंसं कमी, पाचवं थोडंसं कमी, 6वं थोडं कमी 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 असं होत चाललंय. बरोबर. आता जर 6 नंबरचं कॉलेज भेटलं म्हणजे 6 नंबरचे वरचे सगळे याच्यासाठी चांगले कॉलेजेस आहेत आणि 6 नंबरच्या खालचे सगळे कमी चांगले, तर कमी चांगले कॉलेजेस का ठेवायचे ते उडवा. 6 नंबरच्या वरचे याच्या प्रिफरन्स लिस्टमध्ये 6 नंबरच्या वरचे याचे सगळे चांगले कॉलेजेस आहेत तर हे ठेवा. आता 6 नंबरच्या वरचे सगळे चांगले कॉलेजेस आहेत हे सीईटी सेलला कसं काय माहित, कारण सीईटी सेलने ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलंय की लिस्ट तुमची प्रिफरन्स वाईज पाहिजे. पहिल्या नंबरचं सगळ्यात तुम्हाला जे पाहिजे बेस्ट कॉलेज ते पाहिजे. सेकंड नंबरचं सेकंड प्रायोरिटी तुमची, थर्ड प्रायोरिटी, फोर्थ प्रायोरिटी, 5th प्रायोरिटी, 6th प्रायोरिटी, 7th प्रायोरिटी, 8th प्रायोरिटी, 9th प्रायोरिटी, 10th प्रायोरिटी. जर 6th प्रायोरिटीचं कॉलेज तुम्हाला भेटून गेलं तर तुम्हाला 7th प्रायोरिटीचं का पाहिजे, त्याची प्रायोरिटी ऑलरेडी कमी लावलेली आहे तुम्ही. तुम्हाला याच्या वरचेच कॉलेजेस हवे असतील. बरोबर. ही गोष्ट समजली तुम्हाला. कॅप 2 ला तुम्हाला नवीन लिस्ट अपलोड करायची नाही. ठीक आहे. आता नवीन रूल जे आहेत ते पण एकदा सांगून देतो, ऑलरेडी व्हिडिओ बनवला याच्यावरती. कॅप 1 मध्ये जर पहिल्या नंबरचंच कॉलेज लागून गेलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे. कॅप 2 मध्ये जर पहिल्या 3 मधलं कोणतं पण लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. कॅप 3 मध्ये पहिल्या 6 मधलं कोणतं पण लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. आणि कॅप 4 मध्ये पूर्ण लिस्ट मध्ये कोणतं पण लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही स्पॉटला जाऊ शकतात. समजते गोष्ट. ठीक आहे. प्रोसेस समजली. तर 25 जुलैच्या आसपास तुमचं ही प्रोसेस लागून जाईल. आता 25 जुलैला जेव्हा तुम्ही अपलोड करणार, 7 8 10 दिवस देतं सीईटी सेल अपलोड करायला. 5 ऑगस्टला लगेच तुमचा राऊंड 1चं अलोकेशन लागून जाईल. म्हणजे बाळा तुला हे कॉलेज भेटलंय, बेटा तुला हे कॉलेज भेटलंय, सीईटी सेल सांगून टाकेल तुम्हाला. ठीक आहे. पण त्यानंतर तुमचं मेन काम येतं की तुम्हाला फ्रीज करायचंय, फ्लोट करायचंय का ऑटो फ्रीज होऊन गेलेलं. ऑटो फ्रीजचं तर केस सोडा, पहिल्या नंबरचंच कॉलेज लागून गेलं असेल तर ऑटो फ्रीज होऊन जाईल, ते तुम्हाला काही करायची गरज नाही. सेकंड आणि थर्ड नंबरचं पहिला नंबर सोडून जर बाकीचे काही कॉलेजेस लागले असतील तर तुम्हाला एक तर फ्रीज करावं लागेल बाळांनो, एक तर फ्लोट करावं लागेल. काय असतं रे बाळांनो फ्रीज आणि फ्लोट काय असतं. फ्लोट म्हणजे काय, जे कॉलेज तुम्हाला भेटलंय ना ते मला ठेवायचं आहे सर. पहिल्या नंबरचं कॉलेज भेटलंय ना सर, ते मी खिशात ठेवतो. ठीक आहे. त्याची मी 1000 रुपये काही सीट बुकिंग फीज असते ती भरून ठेवतो आणि मी राऊंड 2 ला जातो सर. याला म्हणतात फ्लोट. समजलं, सोप्या भाषेत समजलं. फ्रीज म्हणजे काय, सर मला पुढचं काहीच करायचं नाही, माझं आता मन नाहीये कॅप राऊंड मध्ये, मला वाईट वाटतंय तिथं. ठीक आहे. मला आहे ना कॅप 1 ला जे कॉलेज भेटलेलं आहे ते मी बुक करतोय आणि आता मी गावी चाललोय, मला आराम करायचा आहे 2 महिने. ठीक आहे. तर तुम्ही ते फ्रीज करू शकता. त्या कॉलेजची जी पण 1000 2000 सीट बुकिंग फीज असेल ती भरा. ठीक आहे. किंवा डॉक्युमेंटेशन जे अपलोड करायचं असेल ते करा आणि तुम्ही मोकळे झाले. तुम्हाला कॉलेज भेटले, तुम्ही मोकळे झाले. फ्लोटवाले नाही, आम्ही वाट बघू, पुढच्या राऊंडला पण जाऊ आम्ही, आम्हाला जे कॉलेज भेटले ते आमच्या जवळ ठेवू, 1000 2000 जी तुमची फीज असेल ती घ्या, पण आम्हाला नेक्स्ट राऊंडला जाऊ द्या. याला म्हणतात फ्लोट. सोप्या भाषेत समजलं फ्रीज आणि फ्लोट काय असतं. आता 5 ऑगस्टला जेव्हा तुमचे अलोकेशन लागेल त्यानंतर लगेच तुम्हाला फ्रीज किंवा फ्लोट करावा लागेल. ठीक आहे. याच्यासाठी असतो टाइम तुमच्याकडे.
10 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फ्रीज फ्लोट केल्यानंतर वॅकंट सीट्स निघून जातात. वॅकंट सीट्स म्हणजे काय रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल कोणते कॉलेज, ABC नावाचं कॉलेज आहे, 300 सीट्स आहेत सपोज त्याच्याकडे. ठीक आहे, पहिल्या राऊंडमध्ये समजा 150 विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं, 150 सीट्स उरले. 150 सीट्स काय आहेत? वॅकंट सीट्स आहेत. वॅकंट सीट्स आहेत म्हणजे काय, या सीट्सवरती अजून पण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. मग हे सीट्स 150 सीट कॉलेज काय करतं, वॅकंट सीट्स टाका आणि कॅप 2 मध्ये विद्यार्थ्यांना अलो करा या सीटसाठी. तर याला म्हणतात वॅकन्सीज. ठीक आहे, तर 10 ऑगस्ट पर्यंत तुमच्या कॅप 1च्या वॅकन्सीज निघून जातील. त्यानंतर कॅप 2 लागेल तुमचा, 2 दिवसातच कॅप 2 लागून जातो. म्हणजे 12 ऑगस्टला तुम्ही कन्सिडर करू शकता तुमचा कॅप राऊंड 2 लागून जाईल. कॅप राऊंड 2 नंतर परत काय करणार बाळांनो, फ्रीज करणार, फ्लोट करणार. आता परत एक्सप्लेन नाही करत, ऑलरेडी एकदा एक्सप्लेन केलेलं आहे फ्रीज काय असतं, फ्लोट काय असतं, गोष्ट समजते. चला, त्यानंतर वॅकंट सीट्स तुमच्या 15 ऑगस्ट पर्यंत लागून जातील आणि त्यानंतर वॅकंट सीट्स लागताच तुमचा कॅप 3 लागून जाईल 18 ऑगस्ट पर्यंत. आता बघा या डेट्स थोड्या अग्रेसिव्ह सांगतोय मी. ठीक आहे, थोडाफार एक्सटेन्शन याच्यात होईल. ठीक आहे, मी थोडंसं अग्रेसिव्ह कन्सिडर करतोय कारण 4 कॅप राऊंड करायचे, CET थोडं फास्ट होऊ शकतं. ठीक आहे, कारण यावेळेस रजिस्ट्रेशनची तारीख फक्त 9 तारखेपर्यंत दिली. लास्ट इयर 17 जून पर्यंत रजिस्ट्रेशनची तारीख होती है ना. म्हणजे CET थोडासा टाइम कट करते प्रत्येक गोष्टींपासून, जेणेकरून तो 4था राऊंड जो घेताय यावर्षी तो इनकॉर्पोरेट करू शकतील ते. ठीक आहे, चला 18 ऑगस्टला तुमचा कॅप 3 लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला फ्रीज किंवा फ्लोट करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर परत तुमचे वॅकंट सीट्स निघतील 21 ऑगस्ट पर्यंत. 25 ऑगस्टला तुमचा कॅप 4चा लोकेशन भेटून जाईल. त्याच्यात तुम्हाला ना फ्रीज करता येईल ना फ्लोट करता येईल. तिथं तुमचा ऑटो फ्रीज होऊन जाईल. जे भेटलं ते घे बाबा आता. ठीक आहे, पण जर कॅप 1ला तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलंय, ठीक आहे, आणि कॅप 4ला तुम्हाला भेटलंच नाही, काहीच कॉलेज भेटलं नाही, तर तुमचं कॅप 1चं कॉलेज राहील का? येस, कॅप 1चं कॉलेज तुमच्याकडे राहील. गोष्ट समजते. कॅप 1 पेक्षा बेटर भेटलं नाही तर कॅप 4 मध्ये जर कॅप 1 पेक्षा बेटर भेटून गेलं, कॅप 1 मध्ये समजा 6 नंबरचं कॉलेज भेटलं होतं, कॅप 4 मध्ये समजा 5 नंबरचं भेटून गेलं बाय चान्स, तर 5 नंबरचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. समजते गोष्ट. चला, तर हे झालं तुमचं पूर्ण कॅप राऊंडचं शेड्यूल. आता याच्यानंतर 26 ऑगस्ट पासून लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला बातम्या यायला सुरू होऊन जातील. आज COEPचा कॅप राऊंड आहे, आज PICTचा स्पॉट राऊंड आहे. ठीक आहे, हे कुठून ना कुठून बातम्या तुम्हाला यायला लागून जातात. त्या बातम्या पण जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांना कम्युनिटीमध्ये शेअर केल्याच जातील. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचे आता त्या कॉलेजेसची. आता ती रिस्पॉन्सिबिलिटी CET नाही घेत की तुम्हाला स्पॉट राऊंडला केलं का बाबा, नाही केलं परत जा कर, असं CET सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे, जसं हे कॅप राऊंडला तुम्हाला मुदत वाढ देते, हे ते नाही, स्पॉट राऊंडला काही नाही. तुम्हाला पर्सनली कॉलेजेसला विचार. आता काय करा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, तुम्हाला वाटतंय ना की हे 10 कॉलेजेसमध्ये मला, कारण स्पॉट राऊंडला तुम्ही 10 कॉलेजेसच्या वरती अप्लाय नाही करू शकत बाळांनो. अप्लाय करू शकतात पण 10 कॉलेजेसच्या वरती तुम्ही व्हिजिट नाही करू शकत. एक दिवशी एकच कॉलेज व्हिजिट करू शकतं माणूस, त्याच्यात 7-8 तास थांबावं लागतं तुम्हाला स्पॉटसाठी. तर एक दिवशी जर एक कॉलेज व्हिजिट करू शकता, 10 दिवस व्हिजिट करणार तुम्ही क्या 1 महिना कंटिन्यूस 30 दिवस प्रत्येक दिवशी कॉलेजला व्हिजिट करून राहणार का? नाही राहणार ना बाळांनो. 10 दिवस मिनिमम, ते पण खूप जास्त होऊन जातं. जे वर्किंग पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी 10 दिवस राहणं खूप इम्पॉसिबलची गोष्ट आहे. ठीक आहे, तर 10 जे कॉलेजेस आहेत ते आतापासून पिक करून ठेवा आणि त्यांच्या वेबसाईट आहेत ना बुकमार्क करून ठेवा. हे वेबसाईटवरती केव्हा नोटिफिकेशन येतं चेक करत राहा आणि त्यानुसार तुमचे ते फॉर्म्स वगैरे भरत राहा. ठीक आहे, जेव्हा पण रिलीज होतील तेव्हा. जे विद्यार्थी कॅप राऊंड स्पॉट राऊंड मध्ये जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर्ड नसतील त्या विद्यार्थ्यांना सांगतोय, जे रजिस्टर्ड आहेत त्यांना नोटिफिकेशन देतील. आता बघा बाळांनो, 339 कॉलेजेस आहेत टोटल. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये 8 ब्रांचेस तर आहेत मिनिमम. ठीक आहे, CS, IT, NTC, सिव्हिल, मेकॅनिकल वगैरे कन्सिडर करून 8 ब्रांचेस कमीत कमी असतात. 339 गुणिले 8 केलं तर तुमचे 2712 आहेत बाळांनो. 2712 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचं आहे फक्त. ठीक आहे, एक ऑप्शन तुम्हाला लागणार आहे बेसिकली. ठीक आहे, मग तुम्हाला जे 50-60 कॉलेजेसची जी लिस्ट टाकणार आहेत ना तुम्ही, ती खूप चांगली पाहिजे बाळांनो. 50-60 ऑप्शनची तुम्ही लिस्ट टाकणार आहे. 2700 ऑप्शन्स मधून तुम्हाला 50-60 ऑप्शन काढायचे. खूप महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, खूप क्रुशियल स्टेप आहे. जर ही स्टेप व्यवस्थित केली ना, जर तुम्हाला 350 कॉलेजेसची नॉलेज आहे ना बाळांनो, तुम्हाला काही काउन्सिलिंगची गरज नाही, तुम्ही स्वतः कॉलेज लिस्ट बनवू शकतात. पण जर नॉलेज नाही आहे ना, तर प्लीज काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. कारण जर तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट राहिली बाळांनो, तुम्ही गॅरंटी देतो तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटेल. ठीक आहे, या मुवमेंटला सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉलेज लिस्ट आहे. इथं चूक नका करू बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, काही अडचण असेल मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही, कॉल नका करू. ठीक आहे, व्हॉट्सअप मेसेजला मी 24 तासात रिप्लाय देऊनच देतो प्रत्येक विद्यार्थ्याला जनरली. ठीक आहे, तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. जे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत ते त्याच्या काउन्सिलरला विचारा. ठीक आहे, चला, तर या सगळ्या गोष्टी होत्या. चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल, तरी पण एक चांगलं कॉलेज लागू शकतं. पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवेल आणि ह्या काउन्सिलिंग बॅचला खूप
गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा बाळांनो, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच एक फ्युचर बनवायचंय त्यांचं, ठीक आहे, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये, त्यांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना आपल्याला हेल्प करायची बाळांनो. नक्कीच या बॅचला त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.